आंध्र प्रदेशमधल्या प्रसिद्ध तिरुपती देवस्थानातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। जे लाडू प्रसाद म्हणून वाटले जातात त्यातल्या तुपात गोमांस आणि माशांचं तेल आढळून आलं आहे। समस्त हिंदूंसाठी ही चीड आणणारी बातमी आहे। याच तिरुपती देवस्थानाच्या विश्वस्त समितीवर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण जाणून घेऊयात। या घटनेवर स्वतःला हिंदू म्हणवणारे उद्धव ठाकरे अजूनही का गप्प आहेत? इतर वेळी आपल्या विरोधकांना हिंदुत्वाचे धडे देणारे आणि आम्ही खरे हिंदुत्ववादी असं म्हणणारे उद्धव ठाकरे आता काय कारवाई करणार? मिलिंद नार्वेकरांसारखा सच्चा हिंदुत्ववादी सैनिक तिरुपती देवस्थानचा विश्वस्त असताना हे प्रकार घडू कसे शकतात? स्वतःला बाळासाहेबांचे सच्चे सैनिक म्हणवणारे हे प्रकार खपून कसे घेतात? मिलिंद नार्वेकरांचा यामध्ये काही हात तर नाही ना, याची देखील चौकशी व्हायला हवी। सध्या उद्धव सेनेनं जे धोरण चालू ठेवलेलं आहे त्यात त्यांना विशिष्ट समुदाय जवळचा वाटू लागला आहे। वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करणं असेल, अजान स्पर्धा आयोजित करणं असेल, अबू आझमींसारख्या हिंदू विरोधी माणसाला मातोश्रीवर बोलावणं असेल, या सगळ्या गोष्टीतून हे सिद्ध होतंय की उबाठा शिवसेना विशिष्ट समुदायाचं लांगुलचालन करते आहे। तिरुपती देवस्थानात होणाऱ्या ख्रिस्ती शिरकावाविरोधात मिलिंद नार्वेकरांनी काय भूमिका घेतली, यावर जनाब उद्धव ठाकरे काय बोलणार? इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंदूंचा अपमान होत असेल तर उबाठा सेनेच्या अखत्यारीत मंदिरांमध्ये तिरुपती देवस्थानासारखे प्रकार घडायचे धोके संभवत नाहीत का? कुठे नेऊन ठेवलंय उबाठा सेनेचं हिंदुत्व?